नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जून 2026. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र सगळ्यांसाठी एक सूचना. मुंबईकर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडं मग काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे ओढे नाले असतील त्याच्या बाजूला समजा एखादेच जनावर बांधलेले असतात, त्याच्यामुळे ते 8 दिवसामुळे काळजी घ्यायची. कारण की मुंबईकडे खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलै मध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असा तिकडे चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर तो पाऊस तुम्हाला मुंबईकरांना सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, इगतपुरी, नाशिक, त्याच्यानंतर इकडे त्र्यंबकेश्वर हे पट्टा, त्याच्यानंतर संगमनेर, घाटमाता, हे अहिल्यानगर, हे असा पट्टा काय होणार उत्तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग म्हणजे जोराचा पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी अतिमुसळधार होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल. पण 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ सरळ महाराष्ट्राकडे येईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी, मी म्हटलं ना दुष्काळ वगैरे पडणार नाही, तर तुम्हाला सांगू इच्छितो मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, त्र्यंबकेश्वरकडे, नाशिककडे, इकडे संगमनेर पट्ट्यात, इगतपुरी भागात, इकडे घाटमाथ्यावर जो पाऊस पडला तर निळवंडे धरण आहे त्याच्यामध्ये पाणी येणार. त्याच्यानंतर मुळा धरणात देखील थोडी आवक सुरुवात होणार. त्याच्यानंतर काय होणार आहे, इकडं गंगापूरचं धरण आहे, त्र्यंबकेश्वरला पाऊस पडला तर त्या गंगापूरला येत आहे. प्रवरा नदीवर जे धरण आहेत त्याच्यामध्ये देखील आवक येणार. कारण की हे पाऊस हे 5-7 धरणासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की नाशिककडे जे छोटे छोटे 2 TMC, 4 TMC, 5 TMC, 11 TMCचे, काही 15 TMC, 22 TMCचे जे छोटे छोटे धरणे आहेत, ह्या पावसात मात्र ते चांगले तुडुंब भरून जातील. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण ते पाऊस येणारच आहे. कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे त्या धरणामध्ये आवक येणार आहे. आणि शेतकऱ्यासाठी ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात, आता तर हे पाऊस पडणार आहे 30 जून पर्यंत, पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, संगमनेर पट्टा, घाटमाता, पुणे ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे हे तिकडला प्रश्न मिटल. पण त्याच्यानंतर काय झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर साताराच्या इकडला पूर्वेकडील भाग, बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले. कोल्हापूर, सांगली, आटपाडी, त्याच्यानंतर दाळिंबपट्टा, कासेगाव मध्ये द्राक्षपट्टा, त्या भागात काय झालं, शेतकऱ्याचे फोन आले होते. पण काल कासेगावला सुद्धा पाऊस सुरू झाला, पंढरपूरला देखील पाऊस झाला. आणि सोलापूर जिल्ह्यातले सांगू इच्छितो की सोलापूरकडे देखील पाऊस येणार आहे. आता म्हणजे आज 26 ते 30च्या दरम्यान चांगला तुमच्याकडे जरी पाऊस पडणार आहे. तुमच्याकडे दुष्काळ वगैरे पाऊस पडणार नाही. म्हणून सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. तुमच्याकडे देखील ह्यानं 4 ते 5 दिवसामध्ये खूप जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. एकदम सगळीकडे पडणार नाही, दररोज वेगवेगळा भाग घेणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, आजपासून म्हणजे आज 26 ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. ज्या भागात आणखीन थोडेफार गावं वंचित राहायचे असतील, आज देखील त्या भागात पाऊस पडल्यानंतर तुमच्या देखील पेरण्या होतील. पूर्व विदर्भ आणि पश्चिमी विदर्भामध्ये आज देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार. कुठं उडे नाले वाहतील, कुठं रिमझिम पडेल, कुठं पेंडवलता पडेल, पण पाऊस पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे. हे मध्ये 30 जून पर्यंत असाच विदर्भात 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळीकडे एकदम पडणार नाही. आज ह्या जिल्ह्यात, उद्या त्या जिल्ह्यात, आज या गावात, उद्या त्या गावात, असं करत करत 30 तारखेपर्यंत, 30 जून पर्यंत विदर्भाच्या 11 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. त्यांचे देखील पेरणी लागणार आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र तुमच्याकडे चांगला पाऊस पडणार आहे, धो पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात खास करून परत एकदा मुंबईकरांना एकदा सांगू इच्छितो, मुंबईच्या जनतेला, पुण्याच्या जनतेला, इकडं अहिल्यानगर, उत्तर महाराष्ट्र, त्र्यंबकेश्वर, नाशिक,
त्यांना सांगू इच्छितो की मुंबईकडे काय होणार आहे की 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडे माझा तरी अंदाज आहे त्या 7 ते 8 दिवसामध्ये 1000 मिलीमीटर पेक्षा वर पाऊस पडेल. मध्ये किती 1000 मिलीमीटरच्या वरी म्हणजे 1100-1200 मिलीमीटर पाऊस 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान मुंबईमध्ये म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 1000 ते 1100 मिलीमीटर पाऊस पडेल. काही ठिकाणी काही दिवशी 150 मिलीमीटर पडेल, काही दिवशी 180 पडेल, कुठं 100 मिलीमीटर पडेल एका दिवशी. असं करत 7 दिवसामध्ये इतका पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईकरांनी म्हणजे त्या 8 दिवसामध्ये सतर्क राहावे माझी ही विनंती आहे. ज्या ठिकाणी तुंबतं पाणी, ज्या ठिकाणी साचतं त्या ठिकाणी सगळ्यात काळजी घेण्याचं सगळ्यात. याचा नंतर तुम्हाला काय केलं जाईल, पुन्हा आणखीन 1 तारखेला तुम्हाला आणखीन एक मेसेज दिला जाईल आणि कोणत्या टायमाला पाऊस येईल त्याचा सगळा डिटेल दिला जाईल. धन्यवाद.